शुचोद्देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम् 11 तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युज्याद्योगमात्मविशुद्धये 12 शुचौ पवित्र देशे भूमीवर प्रतिष्ठाप्य स्थापित करून स्थिरम दृढ आसनम आसन आत्मनः आपले स्वतःचे न नाही अति अति अधिक उच्छितम उंचावर न तसेच अति अति नीचम खाली चैल अजिन मृदू वस्त्र आणि मृगाचे कातडे कुश आणि कुश तृण अथवा गवत उत्तरम आवरण तत्र त्यानंतर एक अग्रम एकाग्रतेने मनहा मन कृत्वा करून यतचित्त मन संयमित करून इंद्रिये क्रिया आणि क्रिया उपविश्य बसून आसने आसनावर युज्यात अभ्यास केला पाहिजे योगाभ्यास आत्महृदय विशुद्धीसाठी योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिये क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. तात्पर्य पवित्र स्थान म्हणजेच तीर्थस्थळ होय. भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश आणि हरिद्वार सारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी ते एकांतवासात योगाभ्यास करतात. परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही. मोठमोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाहीत. जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगण्यात आले आहे की कलियुगामध्ये वर्तमान युग लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. हरेर नाम हरेरनामैव केवलम कलौ नास्तेव गतिरन्यथा. कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही.